हॅलो फ्रेंड्स, चला तर आज आपण बनवणार आहे पालक पनीर। इथे मी पालक पनीरसाठी आपण इथे थोडीशी पालक स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपण ती एका पाण्यामध्ये ती गरम करून घेणार आहे। इथे मी थोडेसे पाणी टाकले आहे। पाणी गरम झाले की त्यामध्ये पालक टाकून ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। जे पाणी आपण ते उकळण्यासाठी टाकले होते ते सुद्धा आपल्याला त्या पालक पेस्टमध्येच ॲड करायचे आहे। आता मी इथे एका पॅनमध्ये ऑइल घेतले आहे। ऑइलमध्ये मी लसूण आणि कांदा घेतला आहे। आता आपण मसाले दोन तेजपत्ते ॲड केले आहे। मसाले छान असे फ्राय झाले की आपल्याला जी पालकची पेस्ट आहे ती त्यामध्ये ॲड करायची आहे। मी मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट करून घेतली आहे आणि ती पेस्ट आपण या कांदा मध्ये ॲड करूया। थोडेसे पाणी मी ॲड करत आहे। पालक आपल्याला छान असं ऑइलमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा आपल्याला कच्चा वास येणार नाही। थोडेसे मीठ ॲड करूया आणि मी थोडेसे इथे बटर घातले आहे। चला तर आता आपण पनीरची तयारी करून घेऊया। तिथे मी पनीर घेतले आहे, त्याचे छान छान बारीक छोटेसे तुकडे करून घेतले आहे। त्याला मसाला लावून आता मी त्याला थोडंसं शॅलो फ्राय करणार आहे। आपण कच्चं पनीर डायरेक्टली घातलं तरी चालते, पण मी इथे आज थोडेसे फ्राय करून मग ते पालक पनीरमध्ये घालणार आहे। आता आपले पनीर फ्राय झाले आहे। आता हे पनीर आपण आपल्या पालकच्या पेस्टमध्ये ॲड करूयात, पालक ग्रेव्हीमध्ये ॲड करूया। छान असं आपलं पालक आणि पनीर दिसत आहे, कलर पण सुरेख आलेला आहे। आता आपण त्यावर फोडणी देऊया। आपल्याला छान अशी कडकडीत फोडणी द्यायची आहे। मी इथे 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे। छान अशा त्या फ्राय करून घ्यायचे आहे। गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडेसे जिरे, मोहरी आणि हळद टाकली आहे। हळदीने छान कलर येतो आपल्या पालकला। त्यावरून वरून मी छान असं फोडणी दिली आहे। छान असे आपली पालक पनीर दिसत आहे। शरीरासाठी पण हेल्दी आहे आणि सोपी पण आहे। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। बघा आपली पालक पनीरची सब्जी किती छान दिसत आहे। माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।